अजित पवारांच्या पश्चातला पहिला निर्णय काय आहे तर विधान परिषदेची आमदारकी कोणाला द्यायची. अजित पवारांच्या निधनानंतर पक्षाच्या पातळीवर झालेला पहिला निर्णय होता तो म्हणजे नेतृत्व म्हणून सुनेत्रा पवारांकडे सूत्र जाण्याचा. अर्थात हा निर्णय पक्षाच्या कोर कमिटीने घेतला. त्यानंतरचा दुसरा महत्त्वाचा निर्णय होता तो म्हणजे राज्यसभेवर कोण जाणार. इथेही पार्थ पवारांचं नाव समोर आलं आणि विषय मिटला. आता मात्र तसं होणार नाही. विधान परिषदेसाठी सुनेत्रा पवारांना एका नावाची निवड करायची आहे आणि या निर्णयावर पूर्णपणे त्यांचा अधिकार राहणार आहे. साहजिकच सुनेत्रा पवारांसाठी आपल्या नेतृत्वासाठी जे काही इमेज बिल्डिंग करायचं आहे त्याची सुरुवात या एका निर्णयातून होईल. त्यामुळे सुनेत्रा पवार विधान परिषदेसाठी नेमक्या कोणाच्या नावाला पसंती देतात हे महत्त्वाचं ठरतंय. असो, अशा 4 फॅक्टरवर आपण बोलू शकतो की जे पाहून सुनेत्रा पवार निर्णय घेतील. हे 4 फॅक्टर कोणते आहेत, कोणत्या 7 नावांच्या सध्या चर्चा सुरू आहेत आणि या 4 फॅक्टरवर कोणतं नाव सर्वात पुढे येऊ शकतं पाहूयात या व्हिडिओमधून. नमस्कार, मी चिन्मय आणि तुम्ही पाहताय बोलबिडू. विधान परिषदेसाठी सुनेत्रा पवार पहिला निकष वापरतील तो भाजप पूरक नाव देण्याचा. सुनेत्रा पवार भाजपला समांतर राजकारण करणार नाहीत किंवा दबाव निर्माण करण्याचा प्रयत्न देखील करणार नाहीत. पर्यायाने सुनेत्रा पवार जे नाव समोर आणतील ते नाव भाजपच्या वरिष्ठ नेत्यांना अर्थात देवेंद्र फडणवीसांना देखील अनुकूल ठरेल याचा विचार करतील. पण मीडियामधून हे नाव भाजपच्या अति अनुकूल ठरणार नाही तशी चर्चा होणार नाही हे अधोरेखित केलं जाईल. सध्या अमोल मिटकरी, उमेश पाटील, सुनील टिंगरे, अजित यशवंतराव, आनंद परांजपे, समीर भुजबळ, झिशान सिद्दीकी, सूरज चव्हाण अशा नावांची चर्चा आहे. आता यातलं भाजपच्या गैरसोयीचं नाव दिसतं अमोल मिटकरी यांचं. एकतर भाजपच्या विचारसरणीच्या एकदम विरोधात मिटकरी बोलताना दिसतात. शिवाय अजित पवारांच्या अपघातावरून प्रश्न विचारताना मिटकरी यांनी भाजप नेतृत्वाला देखील डॅमेज करण्याचं काम केलंय. मिटकरींव्यतिरिक्त सुनील टिंगरेंच्या नावाबाबत बोललं जाऊ शकतं, पण पोर्शे प्रकरण इतिहास जमा होणं, त्यातही पुण्यातला एक मतदारसंघ मवियाकडे जाणं, यामुळे सुनील टिंगरे यांच्या पुनर्वसनाला भाजप विरोध करणार नाही. अजित यशवंतराव, आनंद परांजपे, झिशान सिद्दीकी यांच्या नावांबाबत भाजप अति अडचणी निर्माण करणार नाही. उमेश पाटलांच्या बाबतीत मात्र भाजपला अडचणी असू शकतात. सातारा पाठोपाठ भाजपने सोलापूर देखील पूर्णपणे आपल्या नियंत्रणात आणण्याचे डावपेच आखले आहेत. अशा वेळी राजन मालक यांना भाजप बळ देईल. एकाच मतदारसंघातून 2 विधान परिषदा देण्यात येणार नाहीत. शिवाय राजन मालकांना पर्यायी ताकद निर्माण होऊ नये याची काळजी भाजप घेईल. थोडक्यात भाजपच्या विरोधात जाणार नाही असं नाव सुनेत्रा पवार समोर आणताना दिसतील. पण भाजपचा संपूर्णपणे या नावावर कंट्रोल राहिला हे दाखवून देणार नाहीत. दुसरा फॅक्टर असेल तो म्हणजे शरद पवार गटावर कंट्रोल ठेवू शकेल. शरद पवार गटासोबत अजित पवार गट थेट पंगा घेत नसला तरी पवार गट अजित पवार गटाला डॅमेज करू लागला आहे हे सत्य. अशा वेळी शरद पवार गटाच्या आरोपांना प्रत्युत्तर देईल असं नाव सुनेत्रा पवार समोर आणू शकतात. जी 7 नावं चर्चेत येत आहेत त्यामध्ये शरद पवार गटाला रोहित पवारांसारख्या नेत्यांना थेट भिडणाऱ्या व्यक्तीचं नाव समोर आणावं लागेल. आता जी नावं समोर येत आहेत त्यामध्ये मीडिया डॅमेज कंट्रोल करू शकणारी नावं खूप कमी आहेत. आनंद परांजपे हे किमान मीडिया समोर येऊन एक नरेटिव्ह समोर आणण्याचा प्रयत्न करत असतात. झिशान सिद्दीकी यांच्यासारख्या नेत्यांना संपूर्ण महाराष्ट्राच्या नरेटिव्हचं काहीही पडलेलं नसतं ही देखील वस्तुस्थिती. उमेश पाटील या यादीत येतात पण त्यांच्या मर्यादा देखील सोलापूर पर्यंत आहेत. अजित यशवंत हे नाव या यादीत उल्लेखाने घेता येतं. अर्थात पडद्यामागून आजवर ते यंत्रणा लावत होते, पण त्याचप्रमाणे मीडियाच्या पातळीवर शरद पवार गटाला लढण्याचं धाडस त्यांना दाखवावं लागेल. सूरज चव्हाण हे नाव देखील इथे घेता येतं, पण समीर भुजबळ, झिशान सिद्दीकी अशी नावं कधीच शरद पवार गटाला लढताना दिसून येत नाहीत. असो, पण भाजपसोबत सामोपचाराचं धोरण स्वीकारताना शरद पवार गटाचं मीडिया डॅमेज करणाऱ्या व्यक्ती निवडण्याची खेळी सुनेत्रा पवार करू शकतात. विधान परिषदेचं नाव निवडताना तिसरा फॅक्टर विचारात घेतला जाईल तो म्हणजे अजित पवारांची लिगसी मेंटेन करण्याचा. सुनेत्रा पवार जे नाव समोर आणतील त्यातून त्या अजित पवारांप्रमाणेच निर्णय घेतात की नाही अशी चर्चा सुरू होईल. व्यक्तिगत पातळीवर विधान परिषदेसाठी ज्या नावाचा विचार होईल त्यावेळी हे नाव आज अजितदादा असते तर त्यांनीही असाच निर्णय घेतला असता म्हणून चर्चेत येईल. तसं परसेप्शन तयार करणं हे सुनेत्रा पवारांसाठी तरी महत्त्वाचं ठरणार आहे. त्यावेळी सर्वसामान्य घरातून आलेल्या पुरोगामी विचारसरणी असलेल्या अमोल मिटकरींना अशाच प्रकारे अजित पवारांनी समोर आणलं. पर्यायाने असंच सर्वसामान्य घरातलं नाव त्या समोर आणताना दिसतील. आता इथे मुद्दा येतो तो पार्थ पवारांसोबत जवळीक असणाऱ्या आणि दरबारी राजकारण करू पाहणाऱ्या नावांवर फुली मारणं. कारण
ही नावं पार्थ पवारांच्या जवळची म्हणून स्वीकारण्यात आली तर ही चर्चा पक्षासाठी धोकादायक ठरू शकते. पक्षाच्या सर्वसामान्य कार्यकर्त्यांना पवार गटाकडे शिफ्ट करणारी ठरू शकते. पर्यायानं कौटुंबिक जवळीक असणारं पण सर्वसामान्य घरातून येणारं, राजकीय वारसा नसणारं नाव सुनेत्रा पवार समोर आणू शकतात. कारण या गोष्टीमुळेच दरबारी राजकारणातून बाहेर पडत आपण अजित पवारांच्या विचारसरणीप्रमाणे कार्यकर्त्यांना बळ देणारा निर्णय घेऊ शकतो ही गोष्ट त्या दाखवून देऊ शकतात. विधान परिषदेचं नाव निवडताना चौथा फॅक्टर विचारात घेतला जाईल, तो जातीची आणि विभागाची गणितं. राष्ट्रवादी पक्षात सध्या तरी जातीय फॅक्टर आणि विभागाचा फॅक्टर बॅलन्स करणं सुनेत्रा पवारांसमोरचं महत्त्वाचं आव्हान राहणार आहे. अजित पवारांच्या कामाच्या शैलीचा विचार करता अजित पवारांनी थेटपणे कोणत्याही एका जातीच्या राजकारणाचा पाठपुरावा केला नाही. जरांगे पाटलांच्याच आंदोलनाचा संदर्भ घेतला तर अजित पवारांनी इथे ना थेट ओबीसी पूरक भूमिका घेतली ना मराठा पूरक भूमिका घेतली. तटकरे, भुजबळ, मुंडे अशा ओबीसी नेत्यांना बळ देताना अजित पवारांचं मराठा असणं या गोष्टी बॅलन्स करून देणारं होतं. साताऱ्यातून मकरंद पाटलांसारख्या मराठा नेत्यांचा बॅलन्स अजित पवारांनी अशाच प्रकारे जपला होता. आता हे काम सुनेत्रा पवारांना करावं लागणार आहे. जी काही यादी समोर येते त्यातून मराठा नावाला सुनेत्रा पवार समोर आणतील अशी शक्यता अधिक दिसतीये. त्याचं महत्त्वाचं कारण म्हणजे पक्षाचा ओबीसी मराठा बॅलन्स अजित पवारांच्या पश्चात हल्लेला दिसतो. अशा वेळी मराठा नेत्यांची नवी फळी तयार करणं महत्त्वाचं ठरणार आहे. अन्यथा ही स्पेस एकनाथ शिंदे अगदी शिताफीने आपल्याकडे खेचून घेताना दिसतात. प्रादेशिक पातळीवर बोलायचं झालं तर ज्याप्रमाणे पश्चिम महाराष्ट्रातून इद्रिस नायकवडी यांचं नाव समोर आणून अजित पवारांनी सांगलीतून नसणारं बळ बॅलन्स करण्याचा प्रयत्न केला, तसाच प्रयत्न सुनेत्रा पवारांना करावा लागणार आहे. तटकरे उत्तर कोकणातून येतात, मुंडे मराठवाड्यातून, भुजबळ उत्तर पश्चिम महाराष्ट्रातून, पटेल विदर्भातून, तर सुनेत्रा पवार स्वतः पश्चिम महाराष्ट्रातून आहेत. पश्चिम दक्षिण महाराष्ट्रातून मुश्रीफांसारखे नेते आहेत. अशा वेळी कोकणातून, तळ कोकणातून येणाऱ्या नावाचा किंवा मुंबई विभाग MMR रिजन मधून येणाऱ्या नावाचा विचार सुनेत्रा पवार करताना दिसतील. ही गोष्ट प्रादेशिक बॅलन्स करण्यासाठी सर्वात महत्त्वाची ठरेल. थोडक्यात या 4 फॅक्टरवर सध्या चर्चेत असणाऱ्या 6-7 नावांमधून कोण बाजी मारतो हे पाहणं गरजेचं असेल. पण काहीही झालं तरी हा निर्णय एकट्या सुनेत्रा पवार घेतील आणि आपण लंबी रेसचं राजकारण करण्यासाठी सक्षम आहोत हे दाखवून देतील हे नक्की.